मुंबईच्या पाठोपाठ वसई विरार, कल्याण डोंबिवली आणि उल्हासनगर महापालिकांमध्येही महापौर पदाची चुरस चांगलीच वाढली आहे। वसईमध्ये ऑपरेशन लोटस राबवण्याची भाजपची तयारी असल्याचं सांगितलं जात आहे, तर कल्याण डोंबिवली आणि उल्हासनगरमध्येही भाजप आणि शिंदे शिवसेनेमध्ये चुरस वाढली आहे। बघूयात। महामुंबईत भाजप शिंदे शिवसेनेत महापौर पदाची चुरस। वसई विरार मध्ये भाजप राबवणार ऑपरेशन लोटस। कल्याण डोंबिवलीत उल्हासनगर मध्येही शिंदे शिवसेना भाजप चुरस। मुंबईत महापौर पदावरून हॉटेल पॉलिटिक्स रंगलेलं असताना महामुंबईत देखील काही महापालिकांमध्ये ही स्थिती पाहायला मिळते। वसई विरार महापालिकेत 115 जागांपैकी बहुजन विकास आघाडीनं 71 जागांसह स्पष्ट बहुमत मिळवलं असलं तरी मात्र भाजपनं महापौर पद मिळवण्यासाठी आघाडी उघडली आहे। ऑपरेशन लोटस राबवून बवियाचे नगरसेवक फोडण्याची तयारी भाजपनं सुरू केल्याची माहिती आहे। बवियाचे नेते भाजपच्या संपर्कात असून त्यांनी भाजप उमेदवाराचा प्रचार केला होता। राजीव पाटील यांना हाताशी धरून ही खेळी करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे। बहुजन विकास आघाडीमधील 16 नगरसेवकांना गट फोडण्याची रणनीती। भाजपकडे 43 तर शिवसेनेकडे 1 मिळून 44 नगरसेवक आहेत। बहुमतासाठी भाजपला 14 नगरसेवकांची गरज आहे। 16 नगरसेवक फोडून ऑपरेशन लोटस राबवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय। राजकारणात काहीही होऊ शकतं असं सूचक विधान भाजपचे प्रवक्ते मनोज बारोट यांनी केलंय, तर बविया अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी या चर्चेचा खरपूस समाचार घेत भाजपला इशारा दिलाय। लोकांनी धडा शिकवलाय तुम्हाला ऑलरेडी। आता हे नाहीते धंदे करत बसले तर शेण घालतील लोक तुमच्या तोंडात, एवढंच सांगतो यावेळी। दुसरीकडे कल्याण डोंबिवली आणि उल्हासनगरमध्ये देखील भाजप आणि शिंदे शिवसेनेमध्ये महापौर पदासाठी चुरस रंगली आहे। कल्याण डोंबिवलीत 122 जागांपैकी 104 जागा महायुतीला आहेत। शिंदेंच्या शिवसेनेचे 54, भाजपचे 50 नगरसेवक विजयी झालेत। महापौर पदासाठी दोन्ही पक्षांमध्ये तीव्र स्पर्धा पाहायला मिळतेय। इतर पक्षातील नगरसेवकांना आपल्या गटात खेचण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। काही पक्षांचे विजयी नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना झालेत। अडीच वर्षाचा फॉर्म्युला होण्याची शक्यता वर्तवली जाते। लोकांनी, मतदारांनी अतिशय प्रेमाने आपलं मतदान हे महायुतीच्या बाजूने केलेलं आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात नक्कीच महापौर कोणाचा होईल यापेक्षा महापौर महायुतीचाच होईल हे मी तुम्हाला सांगू शकतो, आणि लवकरच त्याचं चित्र एक 8-10 दिवसामध्ये स्पष्ट होईल। केंद्रात, राज्यात आज भारतीय जनता पार्टीची जी सत्ता आहे, भाजप शिवसेना युतीची सत्ता आहे, या सत्तेचा फायदा निश्चितपणे या रखडलेल्या प्रोजेक्टला आणि काही चांगले प्रकल्प कल्याण डोंबिवलीमध्ये आम्हाला हाती घ्यायचे आहेत, त्याला गती देण्याकरता आमच्या कल्याण डोंबिवलीला भारतीय जनता पार्टीला महापौरपद मिळावं अशा प्रकारची मागणी मी आपल्या मार्फत ही करत आहे। उल्हासनगरमध्ये 78 पैकी 37 जागा मिळवत भाजपनं यश मिळवलंय, तर शिंदे शिवसेना आघाडीला 36 जागा मिळाल्यात। आता वंचित आणि अपक्ष असे 3 नगरसेवक शिंदे शिवसेनेसोबत जाण्याची जोरदार चर्चा रंगली आहे। महापौर पदावर सध्या भाजप आणि शिंदे शिवसेनेनं दावा केला असला तरी मात्र अपक्षांच्या साथीनं शिंदे शिवसेनेचा महापौर बसण्याची शक्यता आहे। महापौर निवडीपर्यंत महामुंबईत सत्ताधाऱ्यांचा हा संघर्ष सगळीकडेच पाहायला मिळणार आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई।